नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता वसंत विहारला आहे बघा. माझ्या बायकोला इथे ड्रॉप केलं आणि आता बघूया तिथून कसे भाडे भेटतात, आजचा दिवस कसा जाणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर भाडे वगैरे कसे भेटतील किंवा कुठे कुठे जाणार, अर्निंग कशी होईल त्याबद्दल पण थोडीफार तुम्हाला माहिती देणार आहे व्लॉग मध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ती पण दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील. आणि एक हाईपचा ऑप्शन आहे नवीन आलेला, तो पण दाबून टाका म्हणजे अजून व्हिडिओ व्हायरल होईल. तर भेटूया आता पुढे. तर बघू शकता तुम्ही, उबर आणि रॅपिडोवर मी ऑनलाईन गेलेलो आहे आणि हे बघा भाडे वाजायला सुरुवात झालेली आहे. कुठलं हिरानंद आणि पवई, दोन्ही पण पवईचे भाडे आहेत हे बघा. आणि आता गॅस बघू शकता, 2 काडे आहेत. तर आता इथून मी सुरुवात करतोय भाडे मारायला आणि नंतर मग बघू पुढे जाऊन गॅस पण भरेल. पुढे जाऊन कितीची भरायची ते पण मी तुम्हाला दाखवेल. हे बघा विक्रोलीचा भाडा आहे. एवढ्या लांबचे भाडे आपण घेत नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. जे नवीन बघत असतील त्यांना सांगतो, तुम्ही जर नवीन रिक्षावरती असाल तर लांब लांबचे भाडे घेऊ नका, कारण तिथून रिटर्न भेटण्याचे चान्सेस कमी असतात. जर तुम्हाला दिवसभर रिक्षा चालवायची असेल कंटिन्यू, सकाळी निघाल्यावरती रात्री घरी जायचं असेल तर ठीक आहे लांबचे भाडे घ्यायला. पण जर तुम्हाला दुपारी घरी जायचं असेल सकाळी निघून, तर लांबचे भाडे घेऊन काही मतलब नाहीये मित्रांनो. कारण मग तिथून रिटर्न नाही भेटत आणि मग कधी कधी एमटी पण यावं लागतं, किंवा थोडं असं समजा अंधेरीला गेलो तर अंधेरीवरनं परत एमटी पवईला यावं लागतं, असं भाडे शोधत यावं लागतं. त्याच्यामुळे मग लांबचे भाडे घ्यायचेच नाही, तसं मी करतो. आता हे इथे जास्त करून लांबचेच भाडे वाजत असतात. आपल्याला एखादा परवडेल असा भाडा पटकन हे करायला लागतो. हे बघा ऐरोलीचा पण भाडा वाजतोय, तुम्ही बघू शकता ऐरोलीचा. पण ऐरोलीचा कसा प्रॉब्लेम होतो माहितीये का? ऐरोलीला जाताना ना कलव्याला या टायमाला एवढी ट्रॅफिक असते ना, तर तिकडे पण मी 10-10:30 वाजेपर्यंत जायचं टाळतो. तिथे 10-10:30 नंतर तिकडचं मी भाडे घेतो, कारण ट्रॅफिक खूप असते, काहीच उपयोग होत नाही त्या साईडला जाऊन या टाइमला, म्हणून मग तिकडचे पण भाडे टाळतो. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही. आता बघू शकता हे उबर आणि रॅपिडो दोन्ही पण चालू केलेले आहेत. बघूया दादा कुठली ट्रिप भेटते ते बघूयात पुढे. तर मित्रांनो, आताच एक ट्रिप घ्यायला मी आलो इथे तुळशीधामच्या रोडला, धर्मवीर नगरला. आणि आता आपले व्हिडिओ बघतात हे दादा, ते भेटलेत आपल्याला. त्यांनी रिक्षा बघितली आपली आणि आले बोलायला. तर कसे वाटतात तुम्हाला रिक्षा खूप व्हिडिओ? दादाला बघून एवढं मस्त ब्लॉग बनवता. दादाला सपोर्ट करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद तुमचं. असेच व्हिडिओ बघत राहा, छान वाटतं. म्हणजे मला बरेच जण भेटतात अशी, काही जण येतात बोलायला तुमच्यासारखे, काही नाही येत. पण बोलायला आले की बरं वाटतं, म्हणजे छान वाटतं एकदम. म्हणजे आपण काहीतरी चांगलं करतोय, आपले व्हिडिओ वगैरे आवडतात लोकांना, छान वाटतं एकदम. तुम्ही पण कधी बघितलं मला कुठे रस्त्यावरती असं, तर बिंदास या बोलायला, आपल्याला काही तेवढं हे नाही. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9 आणि मी आहे मुलुंडला. वसंत विहार वरनं आता डायरेक्ट इथे मुलुंडला आलेलो आहे मी. पहिलाच आजच्या दिवसातला भाडा मी घेऊन आलेलो आहे इथे. तर बघूयात आता इथून कशा ट्रिप भेटतात मला. आता तर आताच पोहोचलोय मी इथे थांबलोय जरा साईडला. बघू शकता समोर आहे बघा, LBS रोड आहे समोर. आणि हे बघा ऐरोलीचा ट्रिप असतोय, पण पिकअप लोकेशन खूप लांब आहे, 1.5 किलोमीटर वरती आहे. त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही. बघूयात आता इथून ऐरोलीचा भेटला ना इथून ट्रिप अशीच, तर मी घेईल ऐरोलीची इथून. कारण आता 9 वाजत आलेत, त्याच्यामुळे इथून जायला तरी एवढी ट्रॅफिक नसते ऐरोलीला वगैरे, म्हणून इथून मी घेऊ शकतो. त्यात इथे कांदिवलीचा वाजतोय, पण तिथे तर मी जात नाही, तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे आता बघू ठाणे किंवा नवी मुंबई असेच भाडे आपण घेऊयात. तर
मी आहे आता लोधा क्राऊन माझीवाडा येथे. मुलुंडवरनं मी इथे लोधामध्ये एक ट्रिप घेऊन आलो आणि आता वाजल्यात 10:08 हे बघा. आणि मला आता ट्रिप भेटलेली आहे ती ऐरोलीची माइंड स्पेस गिगाप्लेक्स म्हणून आहे, तिथली ट्रिप भेटलेली आहे. आता त्यांना पिक करायला आलो आहे मी इथे लोधा क्राऊनमध्ये. बघूयात चांगले भाडे भेटत आहेत, पण थोडंसं थांबायला लागतं, वेट करायला लागतं थोडं. मुलुंडला पण खूप वेळ मी वेट केला, जवळजवळ 20-25 मिनटं वेट केल्यानंतर मुलुंडला मला माझीवाड्याची ट्रिप भेटली. तर आता इथे तर लगेच भेटली मला. तर मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं व्हिडिओच्या स्टार्टलाच की मी ऐरोली साईडच्या ट्रिप घेत नाही, पण तरी पण मी आता घेतली कारण ट्रॅफिक कमी झाली असेल. तर कसली ट्रॅफिक कमी होती मी तुम्हाला दाखवलं मगाशी. खूप ट्रॅफिक होती, जवळजवळ त्या जो ब्रिज चालू होतो ना कळव्याचा, गोल फिरतो, त्याच्या खालूनच ट्रॅफिक लागली होती. ती पार विटाव्यापर्यंत मला ट्रॅफिक भेटली. अर्धा तास जास्त झाला मला इथे यायला ऐरोलीला म्हणजे इथेच मी आलो होतो. गिगाप्लेक्स आहे ना इथे माइंड स्पेस, तिथे पॅसेंजरला सोडला आणि आता मी उभा आहे इथे दिघा स्टेशनच्या बाहेर आहे. बघा दिघा स्टेशन आहे इथे. इथून राईट मारला तर नवी मुंबईला आणि लेफ्ट मारला इथून तर ठाण्याला जातो. तर बघूया आता इथून कसे ट्रिप भेटतात. मगाशी चारकोपची वाजत होती ट्रिप रॅपिडोवरती, पण मी घेतली नाही ती, लांबचं तेवढं घेत नाही मी. तर बघूयात आता. मला वाटलेलं ट्रॅफिक नाही भेटणार, पण ट्रॅफिक भेटली. इथून आता कसे भाडे भेटतात ते पण बघूयात. इथे मी आलो ना या साईडला की मी इथेच येऊन उभा राहतो, कारण इथे ठाण्याचे वगैरे मुलुंडचे वगैरे ट्रिप भेटतात, त्याच्यामुळे मग इथे येऊन उभा राहतो. तर बघूयात आता पुढे कसे ट्रिप भेटतात ते. मला सांगितलं होतं ना, मला इथे थांबलो थोडं की ठाणा साईड वगैरे मुलुंड वगैरे साईडच्या ट्रिप भेटतात. तर मला आता कोलशेतची ट्रिप भेटलेली आहे बघा. इथून लेफ्टलाच विटाव्यावरनं म्हणजे पुढूनच थोडंसं पिकअप आहे. त्यांना आता पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. तिथून बघूयात आपल्याला कसे ट्रिप भेटतात. आता वाजल्यात तुम्हाला दाखवतो 10:51 झाल्यात आहे बघा. 10:51 झाल्यात. आता त्यांना पिक करूयात आणि पुढे बघूयात. मी आता आलो होतो इथे पिकअप लोकेशनवर. 5-10 मिनिटं झाली इथे वेट केलं मी. फोन केला पॅसेंजरला आणि अगोदर मेसेज पण टाकला होता. त्याच्यानंतर 5 मिनिटापेक्षा जास्त वेट केलं आणि मग फोन करायला लागलो तर फोन पण उचलत नव्हता पॅसेंजर. आणि मग विचार केला जाऊ दे म्हटलं कॅन्सल करू, आणि मग ट्रिप मी कॅन्सल केली. आणि आता इथे थांबलोय साईडला, बघा समोर इथे विटावा आहे समोर, इथे थांबलोय आता. बघूयात आता इथून कसे ट्रिप भेटतात. असे पॅसेंजर भेटतात म्हणजे त्यांना जायचं नसतं, कशासाठी बुक करतात काय माहिती. म्हणजे फोन पण उचलत नाही, मेसेजचा रिप्लाय पण देत नाही. जास्त काय भेटणार आहे आपल्याला, 10 रुपयेच भेटले फक्त इथे. म्हणजे वेट करण्याचे 10 रुपयेच भेटले, जास्त देत पण नाही रॅपिडो, म्हणून विचार केला कॅन्सल करून टाकूया. तर जास्त वेट नाही करायचं मित्रांनो पॅसेंजरचं. जास्तीत जास्त 10 मिनिटं वेट करायचं आणि मग कॅन्सल करून टाकायचं. पॅसेंजर फोन नसेल उचलत, येत नसेल तर कॅन्सल करून टाकायचं, कारण आपल्याला जास्त भेटत नाही म्हणजे वेटिंग चार्जेस जास्त देत नाही रॅपिडो वगैरे, उबर वगैरे, त्याच्यामुळे मग जास्त वेट नाही करायचं. विटाव्यावरनं शेअरिंग घेत मी आलो आता कळवा नाक्याला आणि इथे आता थांबलोय. जास्त वेळ थांबलो नाही तिथे विटाव्याला. शेअरिंग घेत इथपर्यंत पोहोचलो. आता बघूयात इथून कशी ट्रिप भेटते. मला आता घरी जायचंय. आता 12 वाजायला आल्यात, जवळजवळ 11:30 वाजल्यात. म्हटलं घरी जाऊयात आता, कारण आज धंदा पण एवढा खास नाहीये, त्याच्यामुळे म्हटलं आता इथे कळव्याला आहे तर इथून भालकुमचा वगैरे भेटला, शेअरिंग वगैरे भेटतात इथून भालकुमचे, किंवा डायरेक्ट पण भेटतात. तर भेटला भालकुमचा एखादा भाडा तर मग जाईल भालकुमला आणि मग तिथून डायरेक्ट घरी जाईल. तुम्ही विचार करत असाल हा तर भालकुमला जाणार होता, भालकुमची ट्रिप भेटली तर भालकुमला जाऊन मग तिथून घरी जाणार होता. पण मला ना गोकुळनगरची ट्रिप भेटली मीटरवरती.
तर विचार केला की त्यांना सोडू आणि मग इथे गॅस भरूयात, कारण हे बघा गॅस पूर्ण रिकामी झाली, रिकामी नाहीये, एक काडी राहिलेली आहे. तर विचार केला की गॅस भरूयात आणि मग पुढे जाऊयात. तर मी आता आहे कापूरवाडीला, तुम्हाला मी दाखवलं गॅसच्या लाईन मध्ये उभा आहे. इथून आता गॅस फुल करतो आणि मग जातो घरी. आता इथे लाईन तर एवढी नाहीये, थोडंसंच अंतर आहे, पण इथे कसा प्रॉब्लेम होतो, 4 पॉइंट असले तरीही 1 किंवा 2च चालू असतात, त्याच्यामुळे खूप उशीर होतो. आता 12:51 झालेले, 11:51 झालेले ते बघा, 11:51 झाल्यात आणि बघूयात आता किती टाइम लागतो इथे. आता तर मी आता लाईनला लागलेलो आहे गॅस भरायला, हे बघा, पण अजून नंबर नाही लागला. हे 3 गाड्या झाल्या इथल्या पुढच्या की मग मी लागणार पुढे. तर मला ना कोलशेतची ट्रिप भेटली रॅपिडोवरती, मगाशीच इथे मागे उभं होतो तेव्हा मी एक्सेप्ट केली आणि त्यांना कॉल केला की म्हटलं मला 10-15 मिनिटं लागतील यायला. इथे बाजूलाच पिकअप आहे कापूरवाडीला. तर म्हटलं 10-15 मिनिटं लागतील कारण गॅस भरायला थांबलोय, चालेल का? ते पॅसेंजर बोलले की ठीक आहे चालेल. तर आता गॅस भरेल आणि मग त्यांना पिक करेल आणि मग कोलशेत गाव म्हणून दाखवत होतं ड्रॉप लोकेशन, मग तिकडे सोडणार आणि मग तिकडून जवळच आहे आपलं घर, मग डायरेक्ट तिथून जाईल घरी. तर याला बोलतात काम भारी, कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कोलशेतची ट्रिप होती, कोलशेतचीच आहे तशी, पण रॅपिडोवर कधी कधी कसं लोकेशन चुकीचा दाखवतो ड्रॉप लोकेशन. तर पॅसेंजरला मी आता सोडलेलं आहे दोस्तीच्या रस्त्याला, म्हणजे कोलशेतवरनं इथे पाठीमागे कोलशेत गाव आहे पाठीमागे, इथून सरळ गेले तर, आणि इथे समोर जातो तो दोस्तीला, आणि हा आहे लोधा आमारा. तर आता मी इथे मध्ये थांबलो, इथेच मी पॅसेंजरला सोडलं आणि आता इथून सरळ जाईल दोस्तीच्या इथनं घरी. तर छान ट्रिप भेटल्या, म्हणजे मी म्हटलं होतं कळव्याला असताना की बालकुमची वगैरे ट्रिप भेटली तर बरं होईल, म्हणजे बालकुमला सोडेल आणि मग घरी जाईल. तर आता इथली ट्रिप भेटली, इथे आता पॅसेंजरला सोडलेलं आहे, आता इथून जातो घरी, पुढे भेटूयात आता. तर मित्रांनो पुन्हा एकदा निघालो आहे मी, आता वाजल्यात 5 आहे बघा, 5 वाजल्यात आणि मी आहे आता कशेली टोल नाका. तर मी तुम्हाला अगोदर दाखवतो उबर वरती सकाळपासून किती झाल्यात. हे बघा, उबर वरती 159, रॅपिडो वरती 451, आणि मीटर वरती काही भाडे घेतले होते मी 1-2, काय आठवत नाही मला आता ते किती झालेले, तो मीटरवर 1-2 भाडे घेतले होते, तर तेवढे झाले होते आतापर्यंत एवढे झालेत. आता पुढे बघूयात, आता 5 वाजल्यात, पुढे बघूयात कसे होतात आणि कशी कमाई होते ते मी तुम्हाला दाखवेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कॅडबरीच्या सिग्नलवर आहे आता उभा आणि दुसऱ्यांदा थांबलोय, 125 सेकंद बाकी आहे तरी पण 3 नाक्याचा जो सिग्नल आहे ना तो 5000 मतांनी पुढेच आहे कॅडबरीपेक्षा. काय माहिती काय, हल्ली कॅडबरीला पण खूप थांबायला लागतं, म्हणजे सगळ्याच सिग्नलला खाली खूप थांबायला लागतं. आता जवळजवळ 2 वेळा थांबलो मी इथे. आता बघूयात, आता जसा जवळच पोहोचलोय, बघूयात आता पुढे. हे आता बालकुमला, आणि आता वाजले ते बघा 6:49 झालेले आहेत, 6:49, आणि मी आहे बालकुमला. तर आता मला 7:30 वाजेपर्यंत जायचंय वसंत विहार साईडला, म्हणजे तिकडे जायचंय. तर बघा वागळे सेटचं भाडं वाजतंय, तर त्या साईडला जायचंय, त्याच्यामुळे मग मी मानपाडा वगैरे किंवा वसंत विहार साईडचाच एखादा ट्रिप भेटली तर बरं होईल.
त्यासाठी तिथे आता थांबलोय मी. बघूयात भेटते का तिकडची त्या साईडची ट्रिप, नाहीतर मग तिकडे 5-10 मिनिटात तिकडे बाहेर जाईल नाक्यावरती, नाहीतर मग थोडे इथे वेट करतो 5-10 मिनिटं आणि मग नाक्यावरती जाईल. बघूयात भेटतंय का, मी तुम्हाला दाखवतो भेटली तर, नाहीतर मग पुढे जाईल. तर मित्रांनो आता मला मानपाड्याचा वाडा भेटलेला आहे, बघू शकता तुम्ही, इथूनच आहे. आता इथून जायचं आहे आपल्याला. आता पिकअप लोकेशनवर त्यांना पिक करायचं आणि मानपाड्याला लेन्सकार्ट म्हणून आहे, मानपाड्याला नाही येते, इथे ओसवाल पार्कच्या पुढे आहे बहुतेक, तेच आहे. मी तेवढंच वाचलं लेन्सकार्ट म्हणून, आणि ते मानपाडा लिहून येतं रॅपिड वरती, तेवढंच वाचलं. तर बघूयात आता, सोडतो ड्रॉप लोकेशनवर आणि मग पुढे जातो वसंत विहारला. तर भेटूयात पुढे. मला वसंत विहारला खरं तर बायकोला पिक करायला जायचंय, आजच्या दिवसातली शेवटची ट्रिप घ्यायला तिथे जायचं मला. आत्ताच पॅसेंजरला सोडलं मी इथे, मानपाड्याच्या थोडा अगोदर आहे ते. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की ओसवाल पार्कच्या इथला लेन्सकार्ट असेल, पण इथे जो आहे ना हा, तिकडे पॅसेंजरने टाकलं होतं लोकेशन, इथे यायचं होतं. तर आता मला एक भाऊ भेटल्यात, आपले व्हिडिओ बघतात. कशा वाटतात व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ कशा वाटतात? व्हिडिओ एक नंबर आहे सर, मी बघतो व्हिडिओ तुमच्या, सबस्क्राईब करून ठेवलेला आहे. हे बघा, छान वाटतं मला. सकाळी पण लगेच बघतो मी. अच्छा, मी आज टाकली नाही, आज काय भेटलं नाही ना असं, म्हणजे कंटेंट भेटला नाही आज, म्हटलं बघू. पण सकाळी पण मला एक जण भेटला होता, त्याला घेतलंय ब्लॉग मध्ये. कधी कधी कसं असं, हा तर कॅमेरा चालूच असतो, पण असं नाही ना, हा पण समोरच असतो. मला घ्यायचा आहे दुसरा पण कॅमेरा. तुमच्या जवळ काहीतरी 150 होते ना अच्छा, तेव्हापासून मी बघतोय. अच्छा, तेव्हा म्हणजे माझं सुरू झालं होतं. अच्छा, बघायचं. अच्छा, लायसन्स वगैरे काढून झाली होती. कायच्या याला म्हणजे ते पोलीस व्हेरिफिकेशनसाठी थांबलो होतो. मग आता काय काय बाकी आहे? आता झालंय सगळं झालं. आता काय इलेक्शनच्या कारण त्याच्या याला थोडा टाइम लागला. वडिलांचीच रिक्षा चालवणार, वडिलांचीच रिक्षा चालवणार. हा, वडिलांची. म्हणजे काही जण कसे नवीन वगैरे घेतात ना, परमिट वगैरे कसं आहे, काढ. आपलं जरा हात साफ नाही व्यवस्थित. काय नाही, रिक्षा चालवायला एवढं काय नाही. मी पण तशी, मी इथे आपला मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे ना, तिथे लावली शिकायला. म्हणजे चालवली थोडी, पण जरा तेवढी ती जरा हा, कसं ते नवीन- थोडं हँडल थोडं नीट हा, पकडायला हे लागतं. हँडल आहे त्या हँडल मध्ये फरक आहे, खूप फरक आहे. फरक पडतो. ते काय हातामध्ये असतंय आपलं. हा, आणि प्लस कसं असतं, खड्डे वगैरे असले ना, हा. आणि आपण फास्ट असलो आणि खड्डा आला एखादा, तो चुकवताना थोडा हँडलवरती कंट्रोल ठेवायला लागतो, नाहीतर मग काय पडलं. माझा ॲक्सिडेंट झाला होता गेल्या वर्षी. गेल्या वर्षी हा, गाडीचा ऍक्सिडेंट झाला. हा, मी सांगितलं होतं. हा. हे चालू करायच्या अगोदरच झाला होता ॲक्सिडेंट, यूट्यूब चालू करायच्या अगोदर. म्हणजे तेव्हा माझा इंटरेस्ट झाला होता, त्यावेळी तुमचे 150च्या आसपास काहीतरी फॉलोअर होते. अच्छा, तेव्हापासून सबस्क्राईब करून तुम्हाला व्हिडिओ बघतो. तुम्ही जुने सबस्क्रायबर आहेत ना, हा. असाच सपोर्ट करा. असे आपले सबस्क्रायबर भेटले होते, छान वाटतं. व्हिडिओ बघतात आपल्या आणि त्यांना व्हिडिओ आवडतात, मस्त वाटतं. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, असे म्हणजे दररोज आपल्याला जे आपले व्हिडिओ बघतात, आपल्याला फॉलो करतात, आपल्या यूट्यूबचे आणि इंस्टाग्राम फॅमिलीचे जे मेंबर आहेत, म्हणजे सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स आहेत, ते असे मला दररोज भेटत असतात. छान वाटतं. म्हणजे खूप जण येतात बोलायला, आज जसे हे आले, म्हणजे काही, म्हणजे आपण जे, मी जे व्हिडिओ टाकतोय, काही डेली व्लॉगिंग वगैरे असतात, तर काही इन्फॉर्मेशनबद्दल असतात रिक्षाच्या, की, आणि जे जास्त करून कसे असतात बघणारे, जे व्हिडिओ बघतात, ते मला माहीत आहे की काहीतरी इन्फॉर्मेशन हवी असते त्यांना, म्हणजे रिक्षाबद्दल. नवीन रिक्षा घेताना ते थोडेसे कन्फ्यूज असतात, त्याच्यामुळे मग माझ्या व्हिडिओ थ्रू त्यांना थोडीफार माहिती भेटते. हे म्हणजे ऐकून ना खूप छान वाटतं. म्हणजे असे भेटतात आणि मग माझ्यासोबत बोलतात, छान व्हिडिओ असतात वगैरे, चांगली माहिती भेटते, असं सांगणारं कोणी नसतं. कारण ही गोष्ट मला पण माहीत आहे की मी जेव्हा रिक्षा घेत होतो तेव्हा पण मला पण कोणी सांगणारं नव्हतं की बाबा असं असं आहे रिक्षाच्या लाईनमध्ये, किंवा बरेच जण, मी बऱ्याच रिक्षावाल्यांना विचारलं असं फील्डवरती जाऊन, म्हणजे असं रस्त्यावरती जाऊन विचारलं,
रिक्षावाल्यांना. प्रत्येकजण मला निगेटिव्हच बोलला की बाबा नको घेऊ रिक्षा, काही नाही आहे फायदा वगैरे. पण मी विचार केला आता आपण ठरवलंच आहे तर घेऊयात. आणि मग आत्ता मी हा जो चॅनल चालू केला आणि इंस्टाग्रामवरती पेज चालू केला तो याच्यामुळेच की आपल्याला तर कोणी सांगणारं नव्हतं, पण आपण यूट्यूब थ्रू आणि इंस्टाग्राम थ्रू नवीन जे आहेत बघणारे त्यांना जी सत्य परिस्थिती आहे ती आपण सांगू शकतो. म्हणजे असं नाही की आपण फक्त निगेटिव्हच सांगायचं आणि असं नाही की आपण फक्त पॉझिटिव्हच सांगायचं. दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण सांगू शकतो समोरच्याला, बघणाऱ्याला. मग आपले व्हिडिओ बघून असं प्रत्येकजण म्हणजे छान वाटतं प्रत्येक जणाला की बाबा माहिती चांगली भेटते. आणि असे रस्त्यावरती भेटले की मग बोलतात आपल्यासोबत. खूप भारी वाटतं. म्हणजे शब्द नाही आहेत आता माझ्याकडे, दोनच शब्द आहेत आता, छान आणि भारी दोनच शब्द राहिलेले आहेत. शब्द नाही आहे सांगायला की कसं वाटतं ते, पण खूप छान वाटतं. तर आता मी आलोय बायकोला घ्यायला, इथे पिक करायला आलोय. आजच्या दिवसातली शेवटची ट्रिप पिक करायला आलोय मी. तर आता तिला बोलवतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो आज उबरवरती, रॅपिडोवरती आणि मीटरवर पण काही भाडे भेटले. मीटरवर काय किती भेटले ते मला आता लक्षात नाही आहे, पण 4-5 भाडे भेटले मीटरवरती. आणि उबरवरती मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. उबरवर 159 आणि रॅपिडोवर 752 आणि काही मीटरवरती ट्रिप भेटल्या काही. तर असा आजचा दिवस होता. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल, आतापर्यंत बघताय माहीत आहे मला, पण कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब जास्त कोण करत नाही आहे. व्हिडिओला व्ह्यूज खूप येतात, पण पटापट सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण मोटिवेशन येईल की बाबा आपण काहीतरी चांगलं करतोय. रस्त्यावरती तर लोक भेटतातच, पण सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकले की सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जो हाईपचा बटन आहे तो पण दाबा. तर असेच छान इन्फॉर्मेटिव्ह आणि ब्लॉगिंगचे म्हणजे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. असाच सपोर्ट असू दे. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.